राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि त्यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा। शेतकऱ्यांसाठी खुशखबर। मराठा आरक्षणासाठी जालना व्यापाऱ्यांच्या जरांगे पाटलांना पाठिंबा, बाजार समितीही बंद। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे कुटुंबाची नाराजी। मनोज जरांगेच्या पत्नीचेही 3 दिवसांपासून उपोषण सुरू। मी मेलो तर मराठे लंका जाळतील, मनोज जरांगेच्या सरकारला इशारा। जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, नाकातून रक्तस्राव। अबुधाबीत पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आरतीमध्ये सामील। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत खेड्यांमध्ये 7000 किलोमीटरचे रस्ते बांधणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। पंतप्रधान हमीभावाची गॅरंटी का देत नाहीत, बच्चू कडूंचा पीएम मोदीला सवाल। राज्यातील बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी। 68% कंपन्या देणार फ्रेशर्सना संधी। बेरोजगारी दरात घट होण्याची शक्यता। देशातील शाळकरी मुले अनफिट, आरोग्याबाबत सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर। मुलाने घरगुती वादातून केली वडिलांची हत्या, भातुकली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। राज्यभरात MBBS BAMS साठी 1729 जागांसाठी भरती। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीचे सर्व्हर डाऊन, अर्जच करता येईना। शिक्षकांना डिसेंबरपर्यंत निवडणूक ड्युटी लावल्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट। वर्षभर शाळेत जायचे नाही का शिक्षकांच्या, सरकारला प्रश्न। राज्यभरात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची सुरुवात। जलाशयातील सुपीक गाळ काढून टाकणार शेतात। शिष्यवृत्ती हवी असेल तर स्वतःच्या जातीचा दाखला लागणार, वडिलांचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही। महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 10वी 12वी परीक्षेबद्दल माहिती घ्यायची असेल तर हेल्पलाईनवर कॉल करा, हेल्पलाईन नंबर जारी। राज्यात पाऊस आणि गारपिटीचा कहर, शेतकऱ्यांवर संकट, पिकांना जबर फटका। हरभरा, गहू, तुरीचे मोठे नुकसान, शेतकरी हतबल। महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।